नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीयचे वरिष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष, त्यांचे उमेदवार आणि निवडणूक याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा उहापोह केला। अनावधानाने त्यांनी सुनेत्रा पवार या पराभव पावतील असेही सांगितलं, पण ती चूक त्यांनी नंतर दुरुस्त केली। महायुतीमध्ये तुम्ही सदस्य घेताना पक्ष घेताना हा जिंकण्याचा निकष तेव्हा तुम्ही विचार केलेला नव्हता की हा निर्णयच आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे। आपला गैरसमज होतो की हा निर्णय भाजपने केला असं नाही आहे। हा निर्णय महायुतीचाच एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवलेजी या सगळ्यांनी आणि आमचे मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करूनच झाला आहे। सुरुवातीला 45 जागा निवडू, या बाकीच्या जागा इथे कोणत्या कुठल्या सर्व उमेदवार पडल्यावर ते स्पष्ट करू। बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे। आणि आपल्या माफ करा, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे, सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे। नाही नाही, तो पक्ष निर्णय करेल, तो पक्ष निर्णय करेल। भाजपमध्ये आतापर्यंत राज्य प्रदेश भाजपमध्ये परिस्थिती अशी होती, सगळं निर्णय फडणवीस घ्यायचे पूर्णपणे। पण आता असं दिसतंय, परसेप्शन म्हणतो मी, ऑब्झर्वेशन, निरीक्षण काय तुम्ही शब्द वापरतो, तर सध्या बऱ्यापैकी तावडे वर्ण बॅलन्स करताना दिसत आहेत, खडसे इन होताना दिसत आहेत, जे महाजन रोज उठून त्यांना नाराजी व्यक्त करतायत पण तरी खडसे येताना दिसत आहेत। भाजपमध्ये निर्णय प्रक्रिया उमेदवारीची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतो, कोणी व्यक्ती घेत नाही। आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात काम करतो। वसंत मोरे यांनी वंचित विकास आघाडीकडून लोकसभेचा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे। हे करत असताना त्यांनी पत्रकार आता माझ्या बातम्या देणार नाही, कारण पत्रकारांना आता मोठमोठ्या पक्षांकडनं मोठी पाकिटं आलेली असतील, असं स्पष्ट त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे। कोणताही पुरावा नसताना, कोणतीही बाजू नसताना अशा प्रकारचा आरोप त्यांनी करणं हे कदापि निवडणुकीच्या काळामध्ये योग्य नाही। जाणून घेऊयात नेमकं ते काय म्हणाले। तेव्हा मला वाटतं की आपण सर्वांनी आता अशा आदेश निघालेत बरं का आपल्या इथं पुण्यामध्ये। आता बघितलं असेल कदाचित तुम्ही, गेल्या 4-5 दिवसापासून वसंत मोरे कुठल्याच चॅनलवरती दिसायला दादा, प्रत्येक चॅनलला पाकिटं आलीत ना, कसं दिसलो। पण आपलं चॅनल किती मोठं आहे त्यांना माहीतच नाही आहे। आपला एक लाईव्ह गेला ना की त्यांना बातमी करावी लागती, नाहीतर त्यांच्या त्या सगळ्या चारित्र्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभी राहणार। ती पैसे घेऊन कामं करतात म्हणून मला अनेक लोकांनी, आता निवडणूक आहेत, अनेक लोक सांगतात आम्ही हे पेड करतो, आम्ही ते पेड करतो। तर मी कुठल्या पेड न्यूज करत नाही बाबा, कारण वर्षाचे 365 दिवस मी रस्त्यावरती असतो, मी काम करत असतो। तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या भागामध्ये पोहोचवाव्या लागतील। नाही, पण सगळ्या न्यूज चॅनल्सना पाकिटं पोहोचली असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्या न्यूज चॅनल्स नाही बोलत नाही, तुमच्या ते वाक्य तसं होतं, तुमचं वाक्य सगळ्या न्यूज चॅनल्स असं होतं, काही न्यूज चॅनल्स। म्हणजे असं काय झालं की आता मधल्या काळामध्ये मीडियाने तुम्हाला तुमची प्रत्येक भूमिका किंवा तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दाखवल्या, नक्की कुठली घडामोड दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की मीडियाने पाकिटं घेतली? ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं ना, तर माझ्याकडे कुठला विषय आल्याशिवाय मी केलेला नाही। तुम्ही म्हणताल की आत्ताच दाखवा, आत्ताच दाखवा, मला ते असं म्हणत नाही, तुम्हाला ज्यावेळी दाखवायचं त्यावेळी दाखवा। पण असं काय घडलं? नाही, कुठला मुद्दा होता की बाबा तुमची अशी एक भूमिका होती की मीडियाने दाखवली नाही, किंवा तुम्ही निरोप दिलाय आम्हाला की बाबा अमुक अमुक ठिकाणी वसंत मोरे फॉर्म भरायला येणार आहेत आणि मीडिया गेला नाही तुमच्याकडून? तुम्ही जेव्हा फॉर्म भरला, अच्छा, मग नाही इतर तुमची सभा आहे किंवा बैठक आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही निरोप दिला आणि मीडिया तिथे आला नाही, असं काही घडलं का? नाही, मग तुम्हाला दाखवलं नाही, काय दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, किंवा तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? तर नक्की काय दाखवलं नाही? तुमचा कुठला कार्यक्रम होता, तुमची पत्रकार परिषद होती, तुमचं असं काय होतं की जे मीडियाने दाखवलं नाही, जे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती?
नाही. तुमचं असं म्हणणं आहे ना की मीडिया आता मला कव्हरेज देत नाहीये. मी कुठं म्हणलो अहो तुम्ही त्या कार्यक्रमात बोललात मी ना. असं सांगितलं नाही. त्याच्यामध्ये बोलताना मी असं बोललो की काही मला ज्या काही गोष्टी माझ्याकडे आल्यात मला वाटतं की त्या गोष्टी मी योग्य वेळी स्टेजवरती दाखव. बरोबर आहे, योग्य वेळी तुम्ही दाखवा. तुमचं असं वाक्य काही नाही, तुमचं ते वाक्य ते सगळ्या मीडियानी पाकिटं घेतली असं आहे. तर तुम्ही त्या वक्तव्यावर ठाम आहेत का काही मीडियाने घेतली असं तुम्हाला म्हणायचं? काही घेतलं. बरं आता अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. छगन भुजबळ यांना नाशिक मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही असं भारतीय जनता पक्षाकडनं सांगण्यात आलं. वास्तविक पाहता छगन भुजबळ हे अजितदादा पवारांबरोबर पक्षफुटीमध्ये त्यांच्याबरोबर गेले, पण त्यांचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला. त्यांना तिकीट देतो म्हणून सांगितलं आणि त्यांची फसवणूक झाली असं आता त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. जाणून घेऊयात याविषयी कार्यकर्त्यांचं मत. विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे. आज आम्ही येथे भुजबळ साहेबांनी काल जो उमेदवारी अर्जातून माघार घेतली आहे त्यासाठी निषेध करण्यासाठी आहोत. निषेधाचं कारण म्हणजे माननीय पंतप्रधानांनी आणि अमित शहाजींनी जो निर्णय घेतला होता भुजबळ साहेबांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचा, तो एक 15-20 दिवसापूर्वी घेतला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भुजबळांना इथून उमेदवारी द्या म्हणून. परंतु महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे त्या युतीमध्ये तो निर्णय डिक्लेअर करण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा डिले केला गेला आणि त्यामुळे विरोधकांना भरपूर वेळ मिळाला, काही विरोधकांना भरपूर काही बोलण्याचा चान्स मिळाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांना जो वेळ हवा होता तो मिळाला नाही. आणि जे त्यांनी नाव डिक्लेअर न केल्यामुळे जो त्रास होणार झाला आहे त्यातून भुजबळ साहेबांनी माघार घेतली आणि त्यामुळे महात्मा फुले समता परिषद या गोष्टीचा निषेध करतो आणि महायुतीचा निषेध करतो की त्यांनी एवढा डिले का लावला. त्याचं डिले लावण्याचं कारण काय, तुम्हाला जर त्यांना द्यायचंच होतं तर लगेच डिक्लेअर का केलं नाही आणि त्यातून होणारा मनस्ताप हा समता परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे, ओबीसीला आहे. एखाद्या ओबीसीच्या नेत्यावरच एवढा अन्याय होत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात किती ओबीसीवर अन्याय होऊ शकतो हे यातून आम्हाला थोडंसं जाणवत आहे. तर त्यासाठी तो येणाऱ्या काळामध्ये तो जो काही विरोध आहे ओबीसींना तो राहू नये, ओबीसीवर अन्याय होणार आहे तो होऊ नये, त्यासाठी आम्ही भुजबळ साहेबांनी माघार घेतली. त्या कारणामुळे या युतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. डॉक्टर कुमार सप्तर्षी समाजवादी विचारधारेचं एक मोठं स्रोत. त्यांनी रवींद्र धंगेकरांना बिनशर्त पाठिंबा दिलाय नव्हे तर ते त्यांच्या निवडणुकीमध्ये हिरिरीनं प्रचारही करतायत. आज त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये विशेष खुलासे करून या निवडणुकीचं महत्त्व आपल्याशी स्पष्ट केलं. भाजपला मतदान दिलं तर देशामध्ये लोकशाही राहील, संविधान राहील याची काही खात्री नाही. कारण 400 पाहिजेत कशाला, मनुष्य बहुमत मागेल पण एवढे कशाला पाहिजे, तर ते घटना बदलायलाच लागतं एवढं. तर हा एक भाग झाला. आणि गेल्या 10 वर्षामध्ये धर्मद्वेष आणि जातीद्वेष यांनी खूप वाढवला आहे आणि आर्थिक क्षेत्रातले कोणतेही प्रश्न सोडत आले नाही. म्हणजे मोदींना अर्थव्यवस्थेचं कळतंच असं दिसत. पंतप्रधानाची 5 कर्तव्य असतात, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था हे एकट्या पंतप्रधानाचं आहे. म्हणजे एकट्या रावनी त्यावेळेला काँग्रेसमध्ये सगळ्या पक्षाचं धोरण न घेता एकट्या रावांनी बदललं आणि इकॉनॉमी
ती दिशा बदलली. इकॉनॉमी सर्व, नंतर लॉ अँड ऑर्डर हा एकट्या पंतप्रधानांचा विषय असतो, पण अर्धा विषय त्यांनी राज्य सरकारकडे दिला. तो नाही जमलं तर त्यांनी लगेच इंटरव्हेन्शन करायचं असतं. तर मणिपूरमध्ये एवढा व्हायलन्स झाला, तिथला मुख्यमंत्र्याला काढलं पाहिजे असं तिथले गव्हर्नर म्हणतात, जे भाजपचे नेमलेले आहेत, आणि तोही राजीनामा देतो म्हणून डिक्लेअर करतो आणि त्याला राजीनामा देऊ देत नाही. ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पत्रकारितेतल्या लोकांना पुरस्कार दिला जातो. यावेळेला मुख्य पुरस्कार दिला गेला आहे महाराष्ट्र टाइम्स मुंबईचे समर खडस या संपादकांना. त्याचप्रमाणे विशेष पुरस्कार देण्यात आला आहे आज का आनंदचे शैलेश काळे यांना. त्याचप्रमाणे विशेष पुरस्कार ग्रामीण भागामध्ये, कारण ग्रामीण भागातील पत्रकारिता मोठ्या प्रमाणात जाते आणि ग्रामीण भागातील पत्रकारिता ही देशाची पत्रकारिता ही भूमिका वरुणराज भिडेंची होती. याकरता DK वळसे पाटील हे सकाळचे बातमीदार आहेत, त्यांना ते पुरस्कार देण्यात आला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या दैनंदिन जीवनात सगळीकडे असतो, त्याचा विशेष पुरस्कार G24 तासचे अरुण म्हेत्रे यांना देण्यात आला आहे. हा कार्यक्रम पुण्यामध्ये साहित्य परिषदेमध्ये रविवारी 28 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. डॉक्टर PD पाटील आणि आनंद बागायतकर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.